मुंबई महापालिकेसाठीची भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार। नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवर असणार। कोर कमिटीच्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। राष्ट्रवादीकडून 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसोबत युतीसाठी भाजपचा नकार असल्यानं एकला चलोरेचा नारा। मलिक कुटुंबातून यंदा 3 जण निवडणुकीच्या रिंगणात। नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, सून बुशरा नदीम मलिक तर बहीण डॉक्टर सईदा खान निवडणूक लढवणार। मुंबईतील ठाकरेंची शिवसेना, मनसेतील जागा वाटपाचा पेच सुटला। ठाकरेंची शिवसेना 160 ते 165 तर मनसे 40 ते 45 जागांवर लढण्याची शक्यता। माहीम, दादर, शिवडी, घाटकोपर, विक्रोळीमध्ये प्रत्येकी 1 जागा मनसेला मिळणार। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। अनिल परब, विनायक राऊत, किशोरी पेडणेकर, सुनील शिंदे मातोश्रीवर। अनेक नेते पदाधिकारीही उपस्थित। मुंबई पालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंना साथ। 52 जागांची मागणी असताना ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 15 ते 20 जागा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादींची युती आपापल्या चिन्हांवर लढणार। TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब। महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन्ही परिवार एकत्र येतोय, अजितदादांची घोषणा। निवडून न येणाऱ्या जागा भाजपा शिंदेंच्या शिवसेनेला देतं। लाचार होऊन निवडणूक लढणार नाही, रवींद्र धनगेकरांची नाराजी उघड। मुलगा प्रणव धनगेकर पुण्यात अपक्ष निवडणूक जी आहे ती लढवणार। बारामतीत गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन। कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा। पवारांच्या निवासस्थानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं स्नेहभोजन। राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा हात। रोहित पवारांना याबाबत विचारा। संजय राऊत यांचा दावा। रोहित पवार, अजित पवार, गौतम अदानींचा एकत्र प्रवासावरती राऊतांची टीका। गौतम अदानी माझे मोठे भाऊ, मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर हक्कानं गौतम भाईला सांगते। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उपरोधिक टोला। तर काही लोक मोठी झाली की टीका टिप्पणी करतात, अजितदादांचा पलटवार। जितेंद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख मुंबईतील दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेश करण्याची शक्यता। पवारांच्या एनसीपी कडून तिकीट न मिळाल्यानं नितीन देशमुख नाराज का, अशा चर्चा सुरू। मुंबईत वंचित आणि काँग्रेसची आघाडी। वंचित 62 जागांवर लढणार। पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। वंचित काँग्रेसच्या युतीचा महापौर मुंबईत असणार। वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त। भाजपाकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा। वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। भव्य रॅली काढली जाणार।